त्यावेळेसच्या भारतीय जनता पार्टी आणि आताच्या भारतीय जनता पार्टी, अटलजीची भारतीय जनता पार्टी होती ती एक वैचारिक सिद्धांत होता, वैचारिक बैठक होती, एक विचार होते आणि एक पक्षनिष्ठा होती. परंतु आता काय झालेलं आहे, सगळं बाजारीकरण झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, सगळं पूर्ण भाजपमध्ये दलबदलू लोक, भ्रष्टाचारी, जे घोटाळेबाज, गुंड आणि 10 पक्ष बदललेले लोक आज भाजपमध्ये आलेत. म्हणजे घेणाऱ्याला लाज नाही आणि जाणाऱ्याला लाज नाही, अशा प्रकारची आता भाजप झालेली आहे. आणि त्याच्यामुळं मूळ भाजप ही संपलेली आहे. आता काय आहे, पक्षाची मीटिंग बोलावली की जायचं मुंबईला भेटायचं, आले फडणवीस साहेब आले, फलाने आले, विस्ताने आले, बावनकुळे आले, भाषण ठोकले, याला 4 शिव्या दिल्या, त्याला 4 शिव्या दिल्या, पवार साहेबाला शिव्या द्यायच्या, ठाकरेला शिव्या द्यायच्या, लोकांनी टाळ्या वाजायच्या, जेवायचं नाही, घरून निघून यायचं. ही अशी भाजप राहिली आहे की आज भाजपमध्ये काही नाही, विचारधारा नाही, विचार नाही, सामुदायिक नेतृत्व नाही, सामुदायिक विचार विनिमय नाही, फक्त हुकुमशाही आहे. ज्या मनाला वाटेल ते करायचं. आता तर हे बेशरम आहेत, यांना काहीच कशाचं काही नाही. काही खरेदी करणार, कोणालाही घेणार, कोणालाही करणार, काही होऊ द्या, सत्ता ही टिकली पाहिजे, आमची खुर्ची टिकली पाहिजे, ही आताच्या भाजपचं धोरण आहे राजकारणाचा. आणि भाजपच्या सगळ्या नीतिमूल्याचा जे सुपडा साफ केलाय त्याला एकमेव कारणीभूत देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, तुमचे दानवे, चंद्रकांत पाटील, हे सगळं लोक याला जबाबदार आहेत. यांच्यामुळे हे सगळं भाजपचा महाराष्ट्रामध्ये सुप्रसाद झालेला आहे. परंतु हे एवढे बेशरम झालेले आहेत की यांना सत्तेपुढं कुठण्याचं काही दिसत नाही. आणि जे लोकसभेला घडलं तेच विधानसभेला निश्चितपणे घडणार आहे.